पंतप्रधान नरेंद्र मोदी काही क्षणात देशाला संबोधित करणार। उद्यापासून लागू होणाऱ्या जीएसटीच्या नव्या स्लॅबबद्दल संवाद साधण्याची शक्यता। विद्यमान आमदाराला 2 कोटी मिळतात, मात्र आमदार नसतानाही आपल्याला 20 कोटी मिळतात। निधीवरून माजी शिवसेना आमदार सदा सरवणकरांचं वादग्रस्त वक्तव्य। तर माजी आमदारांना 10 पट जास्त निधी कसा मिळतो याची चौकशी करावी लागेल, गिरीश महाजनांची मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी 3 कोटीपर्यंत खर्च आणि 100 बोकडं कापावी लागतात। शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा बरळले। पोटातलं ओठात आलं, वडेट्टीवारांचा खोचक टोला। पैसे खात्यावर घेत नाही, ड्रायव्हरचा यूपीआय देत असल्याची लक्ष्मण हाकेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। तरुणानं काढली लक्ष्मण हाकेंची लाच। महाराष्ट्रात मराठा शक्तिशाली, उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणांना महत्त्व। नितीन गडकरींचं वक्तव्य, मी ब्राह्मण आहे, देवाचे आभार की आम्हाला आरक्षण नाही, असं हे विधान। एबीपी माझाच्या बातमीचा दणका। अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टरांचा 4 महिन्यांचा पगार अखेर मिळाला। माझाच्या बातमीनंतर 65 डॉक्टरांचा थकीत पगार जमा। जपानमधील ओसाका वर्ल्ड बिझनेस एक्स्पो 2025 मध्ये महाराष्ट्राचा डंका। उदय सामंतांच्या हस्ते महाराष्ट्र पॅव्हेलियनचं उद्घाटन, जगभरातील उद्योजकांचा सहभाग। H1B व्हिसासाठीचे नियम केवळ नव्या अर्जदारांसाठी। सध्याच्या व्हिसाधारकांकडून नूतनीकरणासाठी जुनेच दर आकारले जाणार। अमेरिकेच्या स्पष्टीकरणानंतर लाखो भारतीयांना काहीसा दिलासा। दुबईच्या मैदानात आज पुन्हा भिडणार भारत आणि पाकिस्तान। आशिया चषकातील सुपर 4 फेरीमध्ये भारत पाकिस्तान पुन्हा आमने-सामने। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।